हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर काल जसं आपण बघितलं होतं, म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की लिव्हिंग म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज द लाईफ, याच्याबद्दल आपण थोडीशी डिस्कशन केलेलं आहे. तर जो द लिव्हिंग वर्ल्ड हे जे आपलं चॅप्टर आहे 11चं फर्स्ट, याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट डिस्कस करणार आहोत या ठिकाणी. म्हणजे आपण आता काय डिस्कस करत आहोत, तर सध्या आपण डिस्कस करत आहोत की कोणताही ऑर्गॅनिझम लिव्हिंग आपण कशावरून ठरवणार की तो लिव्हिंग आहे, हे आपण कशावरून ठरवणार. तर त्यासाठी आपण काही चॉईस केलेले आहेत, काही कॅरेक्टर बनवलेले आहेत. म्हणजे हे जे आपण कॅरेक्टर बनवलेले आहेत त्या कॅरेक्टरचं म्हणणं काय की असा कोणताही ऑर्गॅनिझम जो हे पर्टिक्युलर कॅरेक्टर उभे करणार त्याला आपण काय म्हणणार, लिव्हिंग म्हणणार. तर काल आपण बघितलं होतं ग्रोथ. तर आपल्याला असं कळलं होतं शेवटी, डिस्कशनच्या शेवटी आपल्याला असं निष्पन्न झालं होतं की तो जो ग्रोथ आहे ती काही एक परफेक्ट कॅरेक्टर नाही, कशाचं, लिव्हिंगचं. त्यानंतर दुसरं जे कॅरेक्टर आपण पहिलं बघितलं होतं ग्रोथ, आणि दुसरं आपण कॅरेक्टर पाहणार रिप्रोडक्शन. दुसरं कॅरेक्टर कोणतं पाहणार आपण, रिप्रोडक्शन. ठीक आहे. आता रिप्रोडक्शन सुद्धा एक पर्टिक्युलर परफेक्ट कॅरेक्टर आहे किंवा नाही, हे आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. तर मी तुमच्या समोर काही सिनेरिओ, काही कंडिशन ठेवतो, त्यातून आपल्याला एक आयडिया येऊन जाईल. जनरली रिप्रोडक्शनचा अर्थ काय होतो, री म्हणजे परत, आणि प्रोडक्शनचा अर्थ काय होतो, प्रोड्यूस करणं किंवा तयार करणं. याचा अर्थ पृथ्वीवरची लाईफ आतापर्यंत जी टिकलेली आहे ती फक्त कशामुळे टिकलेली आहे, रिप्रोडक्शनमुळे. कारण कोणताही ऑर्गॅनिझम इथं इमॉर्टल नाही, फक्त युनिसेल्युलर सोडून. बरोबर आहे. म्हणजे रिप्रोडक्शन ही एक स्पेसिस टिकवण्यासाठी खूप महत्वाची प्रोसेस असते. तर रिप्रोडक्शनचे काही प्रकार सुद्धा आहेत. मग पहिले आपल्याला जनरली माहिती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि दुसरं काय माहिती आहे आपल्याला, असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन हे एक मेन पार्ट आपल्याला माहित आहे. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं की मेल आणि फिमेल गॅमेट तयार होईल, ते फ्यूज होणार, त्याच्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम, न्यू इंडिव्हिज्युअल तयार होईल, न्यू इंडिव्हिज्युअल तयार होईल, आणि तो एक्झॅक्ट सिमिलर त्याच्या पॅरेंट सारखा राहणार नाही. मग आता दुसरा जो प्रकार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काही प्रकार पडतात. तर पहिला आपण म्हणू शकतो बायनरी फिजन. ठीक आहे. त्यानंतर फ्रॅगमेंटेशन, त्यानंतर स्पोर फॉर्मेशन, त्यानंतर आणखी काय सांगता येईल आपल्याला, आणखी आपल्याला सांगता येईल बडिंग. बडिंग म्हणजे कशाचे प्रकार आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शनची. म्हणजे यामध्ये जो प्रोजिनी तयार लागलेली आहे ती एक्झॅक्ट सेम असणार, कोणासारखी, त्याच्या पॅरेंट सारखी जेनेटिकली. मग आता आपण इथं पाहिलो की लिव्हिंग ऑर्गॅनिझमच रिप्रोडक्शन करतात, नॉन लिव्हिंग ते काही रिप्रोडक्शन करत नाही. मग तरी सुद्धा रिप्रोडक्शन हे एक परफेक्ट कॅरेक्टर नाही असं आपण का म्हणतो. तर त्याचा आन्सर आपल्याला या ठिकाणी असं मिळणार की सर्वच लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करत नाही. जस्ट एक्झाम्पल, म्यूल, याला आपण खेचर म्हणतो, म्हणजे हॉर्स आणि डॉंकीचा क्रॉस, ते स्टराईल असतात, ते रिप्रोडक्शन करू शकत नाही. त्यानंतर स्टराईल हनीबी, स्टराईल हनीबी, त्यानंतर स्टराईल मॅरिड कपल, स्टराईल मॅरिड कपल. आता बघा,
म्यूल प्राणी आहे, जिवंत आहे, लिव्हिंग आहे, तरी सुद्धा रिप्रोडक्शन करत नाही. हनीबी ज्या मधमाशा असतात, स्टराईल हनीबी, त्या कोणत्याही प्रकारे रिप्रोडक्शन करत नाही. याचा अर्थ ते लिव्हिंग नाही का? मग तर लिव्हिंग आहे. स्टराईल मॅरिड कपल म्हणजे काही लोक असे असतात की त्यांना लग्न झाल्यानंतर सुद्धा बाळ होत नाही, मग त्यावेळेस ते नॉन लिव्हिंग आहेत का? तर नाही. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की लिव्हिंग हे एक परफेक्ट कॅरेक्टर आहे. कशाचं? सॉरी, रिप्रोडक्शन हे एक परफेक्ट कॅरेक्टर आहे लिव्हिंगचं. तर ते सुद्धा एक इम्परफेक्ट कॅरेक्टर आहे, कारण ते सगळेजण तो रूल फॉलो करत नाही. तर चला बघूया, इथे आपण थोडंसं रीड करू काय काय दिलेलं आहे. रिप्रोडक्शन लाईकवाईज इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे रिप्रोडक्शन हे कोणाचं कॅरेक्टर आहे? रिप्रोडक्शन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर आहे. म्हणजे जो लिव्हिंग आहे तो रिप्रोडक्शन करणारच. पण आपण इथं काही कंडिशन मांडल्या, त्याच्यापैकी सगळेच जण रिप्रोडक्शन करतील असं सांगता येणार नाही. इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, in multicellular organism, reproduction refers to the production of progeny processing feature more or less similar to those of parent. याचा अर्थ काय की रिप्रोडक्शन म्हणजे काय की त्याच्यामधून जी नवीन प्रोजेनी तयार होत आहे, ती नवीन प्रोजेनी त्याच्या पॅरेंट सोबत एक्झॅक्ट सिमिलर किंवा जास्त सिमिलर राहणार नाही. तर हे कॅरेक्टर आहे रिप्रोडक्शनचं. पण इथं न्यू प्रोजेनी किंवा न्यू इंडिव्हिज्युअल त्या ठिकाणी काय होणार? तयार होणार आहे. ठीक आहे, तर बघूया आपण आता समोर. इनव्हेरिएबली अँड इम्प्लिसिटी वी रेफर सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता आपल्याला माहिती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन, याच्यामध्ये काय होणार? गॅमेट फॉर्मेशन, आणि जे काही प्रोटिन्स तयार होतील ते त्याच्या पॅरेंट सारखी एक्झॅक्ट सिमिलर राहणार नाही, कारण त्या ठिकाणी फ्युजन होतं गॅमेटचं, हे आपल्याला माहित आहे. ऑर्गॅनिझम प्रोड्यूस बाय असेक्शुअल मीन्स ऑल्सो. आता जे असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात ते सुद्धा त्यांची प्रोजेनी बनवतात, पण असेक्शुअल मध्ये बनलेली प्रोजेनी ही एक्झॅक्ट कॉपी असते, एक्झॅक्ट कॉपी ऑफ देअर पॅरेंट, एक्झॅक्ट कॉपी ऑफ देअर पॅरेंट. पॅरेंटची एक्झॅक्ट कॉपी ती राहत असते. ठीक आहे, मग आता फंगाय कसं मल्टिप्लाय होतं? फंगाय मल्टिप्लाय अँड स्प्रेड इझिली टू द मिलियन्स ऑफ असेक्शुअल स्पोर दे प्रोड्यूस. म्हणजे काय? फंगाय कसं प्रोड्यूस होते? फंगाय स्पोर असं लक्षात ठेवायचं. फंगाय कसं प्रोड्यूस होते? मग रिप्रोड्यूस होते फंगाय स्पोर, स्पोर फॉर्मेशन करून ते असेक्शुअल रिप्रोडक्शन करणार आहे. दुसरं, इन लोअर ऑर्गॅनिझम लाईक ईस्ट अँड हायड्रा. आता ईस्ट अँड हायड्रा, तर ईस्ट आणि हायड्रा हे काय करतात? तर हे करतात बडिंग. काय करतात? ते बडिंग, म्हणजे बड त्या ठिकाणी फॉर्मेशन, बड फॉर्मेशन होईल आणि तिथून ते स्वतःचा ऑर्गॅनिझम किंवा स्वतःची प्रोजेनी तयार करतील. वी ऑब्झर्व बडिंग, हे बघा इथे लिहून दिलेलं आहे, वी ऑब्झर्व बडिंग कोणामध्ये? ईस्ट आणि हायड्रामध्ये. इन प्लॅनेरिया फ्लॅटवर्म. आता प्लॅनेरिया जो आहे, प्लॅनेरियामध्ये रिजनरेशन ॲबिलिटी असते, म्हणजे तो करणार रिजनरेशन. काय करणार? रिजनरेशन. आता थोडंसं रिजनरेशनला मी इथे एक्सप्लेन करतो छोट्या साईडला, लक्ष द्यायचं सर्वांनी की रिजनरेशन म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, तर बघूया आपण इथं रिजनरेशन कसं होते. आता काय, सपोज एक ऑर्गॅनिझम आपण घेतला, असं हा घेतला आपण प्लॅनेरिया. ठीक आहे, याला आपण कट करणार अशा दोन भागात, ए बी आणि सी. तर आता काय होणार आहे की जो आपण ए भाग इथं कट केलेला आहे त्याच्या पाठी मग समोरचा भाग आपोआप तयार होईल, रिजनरेट होईल. जो बी भाग आपण कट केलेला आहे त्याला
फ्रंट साईड आणि बॅक साईड येईल आणि जो लास्ट भाग असणार त्याला समोरची बाजू येईल. म्हणजे कोणताही पार्ट जरी आपण त्याचा तोडला तरी सुद्धा त्या पार्ट पासून एक नवीन प्लॅन एरिया तयार होत असतो. त्याला म्हणतात रिजनरेशन. रिजनरेशन आपल्याला प्लॅन एरियामध्ये पाहायला भेटतं. आणि लिमिटेड रिजनरेशन, परत एकदा लिमिटेड रिजनरेशन, परत एकदा लिमिटेड रिजनरेशन हे आपल्याला पाहायला भेटतं वॉल लिझार्ड. कोणत्या पायात भेटते? वॉल लिझार्ड. म्हणजे जी पाल असते आपल्या घरातली तिच्या सेफ्टीला जर आपण टच केला तर ती शेपूट सोडून देते आणि पळून जाते. इन फ्युचर मग आपण त्या पालीला जर ऑब्झर्व करत राहिलो तर त्या पालीला परत नवीन शेपूट येते. याचा अर्थ ती शेपूट काय होते? रिजनरेट होते. पण जर आपण त्या पालीचा पाय तोडला तर त्या पालीला पाय येणार नाही. म्हणून मी म्हणलं की जी वॉल लिझार्ड असते हे काय दाखवते? एक लिमिटेड रिजनरेशन दाखवत असते. Flatworm, we observe true regeneration, that is a fragmented organism generate the lost part of the body and become a new organism. जसं मी तुम्हाला इथे काढून दाखवलं होतं, एक पार्ट, हा दुसरा पार्ट आणि एक लास्ट पार्ट. ते तिन्ही पार्ट पासून पण एक नवीन ऑर्गॅनिझम तयार झाला होता. द फंगाय, द फिलामेंटस अल्गी ऑफ द प्रोटोनेमा मॉसेस. आता प्रोटोनेमा म्हणजे काय प्रश्नामध्ये निर्माण होऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय प्रोटोनेमा? तर प्रोटोनेमा म्हणजे काय माहिती का? थॅलॉइड ऑफ मॉस. थॅलॉइड ऑफ मॉसेस. आता थॅलॉइड म्हणजे काय? अनडिफरन्शिएटेड पार्ट. फक्त इट इज द मास ऑफ टिश्यू. थॅलॉइड म्हणजे काय? मास ऑफ टिश्यू, असा पार्ट टिश्यूचा की जो फक्त एक गोळा आहे तो डिफरन्शिएट झालेला नाही. ऑल इझिली मल्टिप्लाय बाय फ्रॅगमेंटेशन. ते सगळे कसे? फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडे करून. सपोज आज जर एखादा मॉस आहे याचे आपण तुकडे केले तर प्रत्येक नवीन तुकडा म्हणजे ऍज अ नवीन मॉस म्हणून तिथे जगायला लागणार. वेन इट कम्स टू युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, अल्गी और अमिबा, तर याच्यामध्ये काय होणार? आपल्याला मध्ये बायनरी फ्युजन होते. अल्गीमध्ये सॉरी अमिबामध्ये बायनरी फ्युजन होते, बॅक्टेरियामध्ये फ्युजन होते. तर हे कसं होतं? याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे? वेन इट कम्स टू युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक अमिबा, युनिसेल्युलर अल्गी, बॅक्टेरिया रिप्रोड्यूस बाय सिनोनॉमस विथ ग्रोथ. आता सिनोनॉमसचा अर्थ काय माहिती का? समानार्थी. आता आपण काल ग्रोथचे दोन पार्ट बघितले होते. पहिलं काय? एक तर त्याचं मास वाढलं पाहिजे. ग्रोथ झाली म्हणजे काय वाढायला पाहिजे? मास किंवा त्या ऑर्गॅनिझमचा नंबर वाढला पाहिजे. नंबर म्हणजे संख्या वाढली पाहिजे. मग आता हा जर एक अमिबा आहे तर तो अमिबा काय करणार? स्वतःची ब्रेकडाऊन करून खूप सारे अमिबा तयार करेल. याचा अर्थ त्याने काय वाढवला? स्वतःचा नंबर वाढवला. मग आपण त्याला म्हणू शकतो का ग्रोथ झाली? तर म्हणू शकतो, कारण त्यानं नंबर वाढवला. किंवा एक तर त्याचं मास जरी वाढलं तरी आपण त्याला काय म्हणू शकलो असतो? ग्रोथ म्हणू शकलो असतो. दॅट इज increase in number of cells. We have already defined growth in equivalent to increase in cell number or mass. हे आता आपण डिस्कस केलं की ग्रोथ म्हणजे काय? एक तर त्याचं मास वाढलं पाहिजे किंवा त्या ऑर्गॅनिझमचा नंबर वाढला पाहिजे. तर हे अमिबा, अल्गी, बॅक्टेरिया याच्यामध्ये काय होतं? नंबर वाढत असतो. हेन्स वी नोटिस दॅट इन अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम वी आर नॉट व्हेरी क्लिअर अबाउट युसेज ऑफ द टू टर्म. आता याच्यामध्ये जे सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये आपण थोडंसं कन्फ्युजन होते. त्याला आपण ग्रोथ म्हणायचं की रिप्रोडक्शन म्हणायचं. कारण त्याची संख्या वाढते त्याला आपण ग्रोथ म्हणतो आणि तो त्याची प्रोजेनी तयार करतो रिप्रोडक्शन म्हणतो. तर याच्यामध्ये थोडंसं काय आहे? कन्फ्युजन त्या ठिकाणी, एक जम्बलिंग आपली त्या ठिकाणी होत आहे. क्लिअर होत आहे का पॉइंट? पॉइंट असा आहे की जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये आहे, सिंगल सेल्युलर आहेत, त्यांना आपण ग्रोथ म्हणणार की रिप्रोडक्शन? कारण ग्रोथ म्हणलं तर त्यांची संख्या वाढू लागले, रिप्रोडक्शन म्हणलं तर त्याची संख्या वाढू लागले, आणि ग्रोथ म्हणलं तर ते त्याची प्रोजेनी तयार करू लागले. म्हणून त्याला ग्रोथ म्हणायचं की रिप्रोडक्शन म्हणायचं या ठिकाणी थोडंसं बार्गेनिंग किंवा कन्फ्युजन
क्रिएट होऊ शकतं. फर्दर देर आर मेनी ऑर्गॅनिझम विच डू नॉट रिप्रोड्यूस. आता बरेच असे ऑर्गॅनिझम आहेत की लिव्हिंग असून सुद्धा ते काय करत नाही, रिप्रोड्यूस करत नाही. जसं की मी सांगितलं म्यून, स्टराईल वर्कर बीज म्हणजे हनीबीज, स्टराईल हनीबीज आणि इनफर्टाईल ह्युमन कपल, ज्यांना लेकरं झालेली नाहीये अशी ह्युमन कपल. पण आता हे तिन्ही पण ऑर्गॅनिझम नॉन लिव्हिंग आहेत का? नाही, लिव्हिंग आहे. मग आपण असं म्हणू शकतो का की रिप्रोडक्शन इज द परफेक्ट कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग बीइंग? जर मी असं म्हणलं असतं तर हे कॅरेक्टर मला प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये दिसायला पाहिजे होतं विदाउट एनी एक्सेप्शन. जेव्हा आपण ठरवणार की हे एक्स कॅरेक्टर आहे आणि त्याला आपण लिव्हिंगचं कॅरेक्टर म्हणणार, तर पृथ्वीवरच्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ते कॅरेक्टर दिसलं पाहिजे विदाउट एनी एक्सेप्शन. तरच आपण त्याला म्हणू शकू की ते एक परफेक्ट कॅरेक्टर आहे. हेन्स रिप्रोडक्शन ऑल्सो कॅन नॉट बी अन इन्क्लुसिव्ह डिफाइनिंग कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणून आपण एकदम परफेक्ट कॅरेक्टर म्हणू शकत नाही. ऑफकोर्स नो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट इज कॅपेबल ऑफ रिप्रोड्युसिंग और रिप्लिकेटिंग बाय इटसेल्फ. जरी नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट हे स्वतःला रिप्रोड्यूस करू शकत नसले, रिप्लिकेट करू शकत नसले, तरी सुद्धा आपण तसं म्हणू शकत नाही. कारण काय माहिती का, कारण काही लिव्हिंग मध्ये कॅरेक्टर दाखवून लागले ना, म्हणून. तर अशा प्रकारे आपल्या इथं रिप्रोडक्शनचा जो पार्ट होता तो आपण इथं कव्हर केलेला आहे. तर यानंतर आपण पाहणार कोणता पार्ट याचा आपल्याला आता येणार आपण मेटाबॉलिझम. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर मेटाबॉलिझम एक सिंपल कन्सेप्ट आहे. अनदर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ इज अँड मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझमचा अर्थ असतो एनी केमिकल रिएक्शन ऑक्यू इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोणतीही केमिकल रिएक्शन होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, मेटाबॉलिझम. परत एकदा इथं लिहितो मी, एनी केमिकल रिएक्शन occurs in living organism. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मतलब कोणतंही केमिकल रिएक्शन ज्याला आपण म्हणू ती काय असणार, मेटाबॉलिझम असते. तर बघूया आता की मेटाबॉलिझम करतात की नाही. तर एक सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही ऑर्गॅनिझमला जर जिवंत राहायचंय तर त्याला त्याच्या बॉडीमध्ये काही केमिकल रिएक्शन कराव्याच लागते. आणि आता आपण डेफिनेशन मध्ये काय सांगितलं की शरीरामधील कोणतीही केमिकल रिएक्शन, शरीरामधील कोणतीही केमिकल रिएक्शन त्याला आपण काय म्हणणार आहोत, मेटाबॉलिझम. याचा अर्थ इथेच आपल्याला एक गोष्ट क्लिअर होऊन चालली थोडीशी की मेटाबॉलिझम हे कदाचित परफेक्ट कॅरेक्टर असू शकतं लाईफ. हा प्रश्न तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. असू शकते की नाही असू शकते, तर आपल्याला ते बघायचंय. वास्तविक पाहिलं तर ते आहेच. कारण कोणतेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर जगायचंय तर त्याला स्वतःमध्ये काही केमिकल रिएक्शन तर घडवाव्याच लागतील, तरच तो या ठिकाणी जगू शकणार. जसं की त्याला एनर्जी प्रोड्यूस करायची आहे, त्याला एक्सक्रीशन करायचं आहे, त्याला रेस्पिरेशन करायचं आहे, तर या गोष्टीसाठी डायजेशन करायचं आहे, तर केमिकल रिएक्शन होणं गरजेचं आहे. त्यामुळे मेटाबॉलिझम इज द बेस्ट कॅरेक्टर और परफेक्ट कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं आपण म्हणू शकतो. तर बघूया याच्यामध्ये काय दिलेलं आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ केमिकल्स. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा केमिकल पासून बनलेला आहे. द केमिकल स्मॉल अँड बिग बिलॉंगिंग टू व्हेरियस क्लासेस, साइज अँड फंक्शन एक्सेट्रा. मग तो केमिकल इवन तो स्मॉल असेल, बिग असेल स्ट्रक्चर किंवा कोणतेही केमिकल असेल, डझंट मेक एनी डिफरन्स की ते केमिकल कोणत्या प्रकारचं आहे, पण ते त्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. कॉन्स्टंटली बीइंग मेड अँड चेंज इनटू अनदर सम बायोमॉलिक्यूल. सपोज आपण जे काही फूड खातो ते आपल्या बॉडीमध्ये त्याच फॉर्ममध्ये राहते का, नाही, तर ते ब्रेकडाऊन होतं त्याचं. बरोबर आहे की नाही. म्हणजे अशा, आणि हे कसं ब्रेकडाऊन होतं,
केमिकल रिएक्शन थ्रू, मग त्याला आपण काय म्हणतो बायोकेमिकल. दच कन्व्हर्शन आर केमिकल रिएक्शन ऑर मेटाबॉलिक रिएक्शन. मग मी आताच सांगितलं की त्याला आपण एक तर केमिकल रिएक्शन म्हणणार किंवा मेटाबॉलिक रिएक्शन म्हणणार. दस आर थाउजंड्स ऑफ मेटाबॉलिक रिएक्शन occurring simultaneously inside all living organism, be they unicellular or multicellular. म्हणजे काय, हजारो केमिकल रिएक्शन चालू असतात, मग तो युनिसेल्युलर असो की तो मल्टी सेल्युलर असो, त्यांच्यामध्ये हजारो केमिकल रिएक्शन ऍट अ टाइम चालूच असतील. ऑल प्लांट, एनिमल, फंगाय, मायक्रोब्स एक्सिबिट मेटाबॉलिझम. आता काय काय आले याच्यात, प्लांट आले, एनिमल आले, फंगाय आले, मायक्रोब्स आले, जवळपास सर्वच आले ना. म्हणजे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय चालणार, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज चालत असतात. मग आता हे प्रूफ कसं होणार, तर याला आपण डेमॉन्स्ट्रेट करू शकतो या केमिकल रिएक्शनला. कसं करायचंय ते बघा. द सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिएक्शन ऑक्युरिंग इन अवर बॉडी इज अ मेटाबॉलिझम. ही डेफिनेशन आहे त्याची. टोटल केमिकल रिएक्शन ऑक्युरिंग इन अवर बॉडी कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट एक्सिबिट मेटाबॉलिझम. आता नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट सुद्धा नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट एक्सिबिट मेटाबॉलिझम. म्हणजे नॉन लिव्हिंग जे ऑब्जेक्ट असतात ते मेटाबॉलिझम करणार नाही. इथं आपल्याला परफेक्ट एक कॅरेक्टर मिळालं की मेटाबॉलिझम कोण करणार, सगळे लिव्हिंग, आणि मेटाबॉलिझम कोण करणार नाही, नॉन लिव्हिंग. म्हणजे परफेक्ट कॅरेक्टर मिळाला तर आपल्याला की जे सगळ्यांसाठी लागू होते. मेटाबॉलिक रिएक्शन कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड आउटसाइड द बॉडी इन सेल फ्री सिस्टीम. म्हणजे जे मेटाबॉलिझम आहे याला आपण बॉडीच्या बाहेर सुद्धा डेमॉन्स्ट्रेट करू शकतो, म्हणजे सेलच्या बाहेर त्याला आपण डेमॉन्स्ट्रेट करू शकतो. अँड आयसोलेटेड मेटाबॉलिक रिएक्शन आउटसाइड द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम परफॉर्म इन अ टेस्ट ट्यूब नायदर लिव्हिंग नॉर नॉन लिव्हिंग. आता जेव्हा आपण टेस्ट ट्यूब मध्ये एखादी मेटाबॉलिक रिएक्शन करू त्यावेळेस त्याला आपण लिव्हिंग पण म्हणणार नाही, त्यावेळेस त्याला आपण नॉन लिव्हिंग सुद्धा म्हणणार नाही, कारण ते सेलच्या आत घडलेली आहे का, नाही. ठीक आहे. हेन्स while metabolism is a defining feature of, आता इथं थोडंसं आपण याला हायलाइट करू शकतो, while defining feature of living organism without exception. चला इथं आपल्याला मिळालं. म्हणजे मेटाबॉलिझम हे असं एक कॅरेक्टर आहे की त्याला कोणत्याही प्रकारचं एक्सेप्शन नाही, ते सगळ्या ऑर्गॅनिझमसाठी लागू होतं. आयसोलेटेड मेटाबॉलिक रिएक्शन इन विट्रो आर नॉट लिव्हिंग थिंग्स बट श्युअरली लिव्हिंग रिएक्शन. आता आपण जे आयसोलेटेड रिएक्शन केली मेटाबॉलिझम, आपण जी आयसोलेटेड मेटाबॉलिक रिएक्शन केली इन विट्रो म्हणजे टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये, तो ऑब्जेक्ट जरी लिव्हिंग नसला तरी सुद्धा ती रिएक्शन कशी आहे, कारण ती रिएक्शन कोणती आहे, मेटाबॉलिक. कारण ती रिएक्शन आहे मेटाबॉलिक, म्हणून तो ऑब्जेक्ट जरी लिव्हिंग नसला तरी सुद्धा ती रिएक्शन लिव्हिंग आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण रिप्रोडक्शन आणि मेटाबॉलिझम हे परफेक्ट कॅरेक्टर आहे किंवा नाही असं आपण बघितलं. आतापर्यंत आपण इथं 3 कॅरेक्टर डिस्कस केले. ग्रोथ, रिप्रोडक्शन, तिसरा बघितला मेटाबॉलिझम. त्यामध्ये आपल्या एक लक्षात आलं की हे दोन्ही पण डिफायनेड कॅरेक्टर नव्हते, कारण यांना काहीतरी एक्सेप्शन होतच. ठीक आहे. पण मेटाबॉलिझम हे असं कॅरेक्टर सापडलं आपल्याला विदाउट एक्सेप्शन, म्हणून आपण याला म्हणू शकतो परफेक्ट कॅरेक्टर. तर आय थिंक तुम्हाला हे लेक्चर कळालं असेल, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.